नमस्कार मित्रांनो, मी श्याम एक्झाम जागरमध्ये तुमचं स्वागत करतो. आपण मागच्या सेशनमध्ये टाइम अँड वर्कचे रेशोवर आधारित असणारे प्रश्न पाहिले होते. या सेशनमध्ये पण आपण रेशोवर आधारित असणारे काही प्रश्न पाहणार आहोत. आणि या सेशनला सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट करा, ती म्हणजे वही आणि पेन घेऊन बसा आणि आपण जे प्रश्न पाहणार आहोत ते वहीमध्ये नोट डाऊन करा आणि त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थितरित्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर आजच्या सेशनला सुरुवात करूया आणि आजच्या सेशनचा पहिला प्रश्न बघा काय आहे. एक काम करण्यासाठी बी हा ए आणि सी च्या तिप्पट वेळ घेतो आणि सी हा ए आणि बी च्या दुप्पट वेळ घेतो. जर एबीसी एकत्रितपणे 10 दिवसात काम करू शकतात तर ए ला ते पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल. आता प्रश्नामध्ये काय काय दिलेले आधी आपण बघूया. बी हा एक काम करण्यासाठी ए आणि सी यांच्यापेक्षा तिप्पट वेळ जास्त घेतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. अजून पुढच्या वाक्यात काय सांगितलेलं आहे, सी हा एक काम करण्यासाठी ए आणि बी च्या दुप्पट वेळ घेतो असं सांगितलेलं आहे. अजून पुढं एबीसी ते काम एकत्रितरित्या 10 दिवसात पूर्ण करतात. एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल. आता प्रश्नात आपल्याला इतकी माहिती दिलेली आहे. या माहितीचा उपयोग करून आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. आतापर्यंत आपण प्रश्न सोडवलेले आहेत, त्यानुसार आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की असे प्रश्न सोडवताना आपल्याला कार्यक्षमता माहित असणं आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे टोटल वर्क, एकूण वर्क किती आहे हे माहित असणं आवश्यक आहे. तर आता बघूया हा प्रश्न कसा सोडवायचा. आता इथं वेळेविषयी बोललेला आहे, म्हणजे आपल्याला काय होईल, यात वेळेचा रेशो भेटणार आहे. तर बघा आता पहिल्या वाक्यात काय दिलेलं आहे, इथं खाली लिहितो मी. आपल्याला प्रश्नात काय दिलेलं आहे बघा. पहिल्या वाक्यात काय सांगते की बी हा ए आणि सी च्या तिप्पट वेळ घेतो. याचाच अर्थ ए आणि सी जर एक काम एका दिवसात पूर्ण करतात तर तेच काम करण्यासाठी बी ला किती दिवस लागतात, तर बी ला 3 दिवस लागतात. अजून पुढे काय सांगितलेलं आहे, एक काम करण्यासाठी सी हा ए आणि बी च्या दुप्पट वेळ घेतो. याचाच अर्थ ए आणि बी ला एक काम करण्यासाठी 1 दिवस लागतो तर सी ला ते काम करण्यासाठी 2 दिवस लागतो. आता हे जे आपल्याला भेटलेलं आहे ते काय आहे, तर आपल्याला वेळेचा रेशो भेटलेला आहे, टाइमचा रेशो भेटलेला आहे. आपल्याला आता इथे कार्यक्षमतेचा रेशो पाहिजे आहे. तर कार्यक्षमतेचा रेशो हा टाइमच्या उलटा असतो. म्हणजेच काय, इथं काय होईल, रेशो 3:1 होईल आणि इथं काय होईल तर 2:1. आता हे जे कसं झालेलं आहे, जर तुम्हाला काही विद्यार्थी नवीन असतील त्यांना माहित नसेल तर 21 नोव्हेंबरचा गुणोत्तर व प्रमाण हा व्हिडिओ आहे ते बघून घ्या, त्यात मी सगळं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर आता बघूया पुढे प्रश्न कसा सोडवायचा ते. आता आपण कार्यक्षमतेचा रेशो तर आपल्याला भेटलेला आहे, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का बघा. इथं ए आणि सी ची एका दिवसाची ए आणि सी 3 टेबल तयार करू शकतात. ए आणि सी इथं 3 टेबल तयार करू शकतात, बी 1 टेबल तयार करू शकतात. म्हणजे तिघ जण मिळून एका दिवसात 4 टेबल तयार करतात. आता इथं लक्ष द्या, ए आणि बी एका दिवसात 2 टेबल तयार करतात, सी 1 टेबल तयार करतो. म्हणजे इथं किती, तिघ जण मिळून 3 टेबल तयार करतात. व्यक्ती त्याच आहेत आणि तेवढंच काम करतायत. मग इथरचं जे कार्यक्षमता आहे, इथं ती 4 आली, इथं 3 आली, वेगवेगळी आली. आपल्याला ती कार्यक्षमता आधी समान करून घ्यावं लागेल. मग त्यासाठी काय करावं लागेल आता, मग आता इथं कार्यक्षमता समान करण्यासाठी या 3 मी इथं 4 ला गुणतो आणि या 4 इथं 3 ला गुणतो. आता इथं इथं या 3 इथं 4 ला गुणल्यामुळं याच 3 आपल्याला इथं पण 1 ला गुणावं लागेल आणि या 3 ला पण त्या 3 गुणावं लागेल. आता तिथं तसंच इथं पण या 4 इथं 2 ला पण गुणावं लागेल आणि या 4 1 ला पण गुणावं लागेल. तर आपल्याला कार्यक्षमतेचा रेशो काय भेटायला बघा, 3 गुणिले 3 म्हणजेच काय 9, 3 1 3 आणि 12. इथं काय 8 4 आणि 12. बघा आता एकूण कार्यक्षमता तिघांची काय 12 12 झालेली आहे, म्हणजे समान झालेली आहे. आता आपल्याला प्रश्नात काय विचारलेलं आहे बघा, की प्रश्नात काय विचारलेलं आहे की ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल. आता आपल्याला ए ची कार्यक्षमता काढावं लागेल. ए आणि सी एका दिवसात 9 टेबल तयार करतात, बी 3 टेबल तयार करतो आणि इथं बघा ए आणि बी एका दिवसात 8 टेबल तयार करतात आणि सी 4 टेबल तयार करतो. तर ए आणि सी एका दिवसात 9 टेबल तयार करतात आणि आपल्याला माहिती आहे की सी एका दिवसात 4 टेबल तयार करतो. याचाच अर्थ या 9 पैकी 4 टेबल सी तयार करतोय, म्हणजेच उरलेले 5 कोण टेबल तयार करत असेल, उरलेले 5 टेबल हे तयार करतोय. इथं पण बघा, इथं काय 8 पैकी बी 3 टेबल तयार करतोय आणि उरलेले 5 कोण टेबल तयार करतोय, ए करतो. आता आपल्याला ए ची कार्यक्षमता भेटलेली आहे की ए एका दिवसात 5 टेबल तयार करतो. पण आपल्याला अजून टोटल वर्क माहित नाही. टोटल वर्क आपल्याला आधी काढावं लागेल. तर आपल्याला माहित आहे एबीसी 10 दिवसात ते काम पूर्ण करू शकतात आणि एबीसी ची एका दिवसाची कार्यक्षमता माहिती आहे की ती एका दिवसात 12 टेबल तयार करतात. म्हणजे 10 दिवसापर्यंत त्यांना 12 12 असे किती टेबल तयार केले असतील, तर 12 गुणिले 10
म्हणजेच 120 टेबल तयार केले. 120 टेबल तयार केले म्हणजेच आपल्याला काय एकूण टोटल वर्क किती होतं हे भेटलेलं आहे. टोटल वर्क किती करायचं होतं, 120 टेबल तयार करायचं होतं. आणि जर ते एकट्या येणं केलं असतं तर त्याला किती दिवस लागले असते, तर या 120 ला आपल्याला 5 न भाग द्यावा लागेल, कारण ची एका दिवसाची कार्यक्षमता किती आहे, 5 टेबल तयार करण्याची. याचा आता 120 टेबल तयार करण्यासाठी त्याला किती दिवस लागले असते, तर 24 दिवस लागले असते. प्रश्न व्यवस्थितरित्या समजून घ्या. प्रश्न काही खूप अवघड नाही, पण जर तुम्हाला हा प्रश्न कसा सोडवायचा हे माहित नसेल तर हा प्रश्न खूप अवघड आहे. प्रश्न व्यवस्थितरित्या समजून घ्या. जर समजला नसेल तर अजून एकदा रिपीट बघा, आणि जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. ए हा बी पेक्षा तिप्पट चांगला कामगार आहे आणि म्हणून काम पूर्ण करण्यासाठी बी पेक्षा 60 दिवस कमी घेतो. दोघे एकत्रितपणे किती वेळात काम करू शकतील. त्या प्रश्नामध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा. ए हा बी पेक्षा तिप्पट चांगला कामगार आहे. इथं आपल्याला कार्यक्षमतेविषयी सांगितलेलं आहे, म्हणजे ए हा बी पेक्षा तिप्पट चांगला कामगार आहे आणि त्यामुळे काय व्हायले, तर तो बी पेक्षा 60 दिवस कमी घेतो. 60 दिवस कमी घेतो. तर ए आणि बी ला पुढे प्रश्नात काय विचारलेलं आहे, तर ए आणि बी एकत्रितरित्या ते कार्य किती दिवसात पूर्ण करतील. आताच आपण बघितलं होतं की आपल्याला काय काय माहित पाहिजे, कार्यक्षमता माहित पाहिजे आणि टोटल वर्क किती होतं हे माहित पाहिजे. तर बघूया आता हा प्रश्न कसा सोडवायचा. पहिल्या वाक्यावरून आपल्याला हे लक्षात येईल, ए आणि बी दोन व्यक्ती आहेत. आता ए हा बी पेक्षा तीन पट अधिक कार्यक्षम आहे असं आपल्याला माहिती आहे. म्हणजेच काय, जर बी एका दिवसात 1 टेबल तयार करत असेल तर ए एका दिवसात 3 टेबल तयार करतो. यावरून आपल्याला कार्यक्षमतेचा रेशो भेटलेला आहे. पण आपल्याला माहित आहे की टोटल वर्क पण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पण या फक्त इथं काय सांगितलेलं आहे, 60 दिवस कमी घेतो. यावरून आपण टोटल वर्क काढू शकत नाही, कारण आपल्याला आता टोटल वर्क काढण्यासाठी काय माहित पाहिजे की ए ते कार्य किती दिवसात पूर्ण करू शकतो, किंवा बी ते कार्य किती दिवसात पूर्ण करू शकतो, किंवा दोघं ते कार्य किती दिवसात पूर्ण करू शकतो. आतापर्यंतच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलं होतं की ए 35 दिवसात कार्य पूर्ण करतो, पण यात असं दिलेलं नाही. यात काय दिलेलं आहे, 60 दिवस कमी घेतो. मग आपल्याला ते काढावं लागेल की त्यांना किती दिवस लागतात. तर काय करायचं बघा. आता कार्यक्षमतेचा रेशो आपल्याला भेटलेला आहे 3:1, आणि दोघं जण मिळून एका दिवसात 4 टेबल तयार करतात. कार्यक्षमतेचा रेशो 3:1 भेटलेला आहे. तर टाइमचा रेशो काय होईल बघा. टाइमचा रेशो आता उलटा होईल, 1:3. म्हणजे ए ला ते काम करण्यासाठी 1 दिवस लागते, तेच काम करण्यासाठी बी ला 3 दिवस लागते. आता ए ला बी पेक्षा किती दिवस कमी लागतात, तर 2 दिवस कमी लागतात. पण प्रश्नात काय सांगितलेलं आहे, 60 दिवस कमी लागतात. प्रश्नात सांगितलेलं आहे 60 दिवस कमी लागतात, पण आपण काढले त्यानुसार 2 दिवस कमी लागतात. म्हणजे आपण जे 2 मानलेलं आहे ते 2 नसून 30 पटीने जास्त 60 आहे. त्याचप्रमाणे आपण जे 3 मानलेलं आहे ते पण 30 पटीने जास्त 90 आहे. आणि हे जे 1 मानलेलं आहे ते पण 30 पटीने जास्त 30 असणार. आपल्याला काय भेटलेलं आहे बघा. ए ते काम 30 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम बी किती 90 दिवसात पूर्ण करतो. आता आपल्याला भेटलेलं आहे त्यांना किती वेळ लागतो ते काम करण्यासाठी. यावरून आता आपण काय काढू शकतो की टोटल वर्क किती होतं. आता टोटल वर्क काढण्यासाठी तुम्ही ए च्या कार्यक्षमतेचा उपयोग करून त्याच्या टाइमचा उपयोग करा, किंवा बी च्या कार्यक्षमतेचा उपयोग करून त्याला जे वेळ लागलेला आहे त्याचा उपयोग करा. आपण दोघं पण बघूया. ए एका दिवसात 3 टेबल तयार करतो, तर 30 दिवसात त्याने किती टेबल तयार केले असतील, 90 टेबल. असंही करू शकता, किंवा बी एका दिवसात 1 टेबल तयार करतो आणि त्यानं 90 दिवसात किती टेबल तयार केले असतील, तर 90 टेबल. आपल्याला काय भेटलेलं आहे, एकूण कार्य टोटल वर्क भेटलेलं आहे. आपल्याला यात काय भेटलेलं आहे, टोटल वर्क किती होतं, 90 टेबल तयार करायचं होतं. आणि दोघं जण मिळून ते टेबल किती दिवसात पूर्ण करतील हे आपल्याला विचारलेलं आहे. आता दोघांचं एकूण कार्यक्षमता किती आहे, तर ते एका दिवसात 4 टेबल तयार करतात. म्हणजेच 90 टेबल तयार करण्यासाठी त्यांना किती वेळ लागला असेल, तर या 90 ला 4 न भाग द्या. 4 2 8, 1 उरलेला आहे, 4 2 8, आता 2 उरलेला आहे आणि 4 उरलेला आहे. आता हे अजून उत्तर आलेलं आहे का फायनल, तर नाही. आता बघा इथं 2 न भाग जातो, बे 1 बे 2 4, म्हणजेच काय 22.1 दिवस इतके त्यांना एकत्रितरित्या ते कार्य पूर्ण करण्यासाठी वेळ लागला असेल. बघा हा प्रश्न पण सुटलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर आता पुढचा प्रश्न बघूया. ए हा बी पेक्षा 20% कमी काम करतो. जर ए एक काम 7.5 तासात पूर्ण करू शकतो, तर बी ते काम किती वेळात पूर्ण करेल. आता प्रश्नात बघा काय काय सांगितलेलं आहे, आधी आपण बघूया. ए हा बी पेक्षा 20% कमी काम करतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. अजून पुढे काय सांगितलेलं आहे, ए ते काम
7.5 तासात पूर्ण करतो तर बी ला ते काम करण्यासाठी किती वेळ लागेल, किती तास लागतील हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा आता या 20% फ्रॅक्शन मध्ये मी कसं लिहू शकतो, तर या 20% मी फ्रॅक्शन मध्ये 1/5 असं लिहू शकतो. आता मी काय म्हणलं, बी ची एका दिवसाची कार्यक्षमता, आता इथं काय सांगितलेलं आहे, कामाविषयी बोललेलं आहे, म्हणजेच आपल्याला कार्यक्षमताविषयी बोललेलं आहे. आता मी काय म्हणलं, बी एका दिवसात 5 टेबल तयार करू शकतो, बी एका दिवसात 5 टेबल तयार करतो, पण ए ची कार्यक्षमता बी पेक्षा 20% कमी आहे. ज्यावेळेस मी या 5चं 20% काढेल तर मला नेहमी वरचं 1 भेटेल, म्हणजेच -1 करावं लागेल. तर ए ची एका दिवसाची कार्यक्षमता किती असणार आहे, 4 आहे. आता यावरून आपल्याला ए आणि बी ची एका दिवसाची कार्यक्षमता भेटलेली आहे. बी एका दिवसात 5 टेबल तयार करतो तर ए एका दिवसात 4 टेबल तयार करतो. आता हे 20% हे कसं काढलेलं आहे, जर तुम्हाला माहित नसेल तर पर्सेंटेजचा पहिलं सेशन बघून घ्या, त्यात मी व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला कार्यक्षमतेचा रेशो भेटलेला आहे. तर हे कार्यक्षमतेचा रेशो आहे. आता आपल्याला प्रश्नात काढायचं आहे की बी ला ते काम करण्यासाठी किती वेळ लागेल. आता ए एका तासात 4 टेबल तयार करतो. आता इथं एका तासात आहे, कारण इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, ए 7.5 तासात ते काम पूर्ण करतो, म्हणून हे पण जे 4 टेबल तयार केलेले आहेत ते एका दिवसात नसून एका तासात केलेले आहेत. आता बघा, ए एका तासात 4 टेबल तयार करतो तर 7.5 तासात त्याने किती टेबल तयार केले असते. तर आता यांचा गुणाकार करा, 30 आहे. तर मी कसा केलेला आहे बघा, 7 चोक 28, एका तासात 4 टेबल तर अर्ध्या घंट्यात 2 टेबल, म्हणजेच किती, +2 30 आलेला आहे. आता एका तासात 7.5 तासात 30 टेबल तयार करतो. आता आपल्याला इथून काय टोटल वर्क भेटलेला आहे. आता हे 30 टेबल तयार करायचे होते, तेच 30 टेबल तयार करण्यासाठी बी ला किती वेळ लागेल. आता बी एका तासात 5 टेबल तयार करतो तर 30 टेबल तयार करण्यासाठी त्याला किती वेळ लागला असेल, तर या 5 न 30 ला भाग द्या, म्हणजेच किती येते, 5 × 30, म्हणजेच बी ला 30 टेबल तयार करण्यासाठी 6 तास लागले असते. प्रश्न सुटलेला आहे बघा. फक्त प्रश्न हे पर्सेंटेज मध्ये असं काय दिलेलं असेल तर प्रश्न बघून घाबरून जायचा नाही. हा प्रश्न खूप सोपा आहे बघा, तुम्ही 10 सेकंदात सोडू शकता. फक्त तुम्हाला याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल, जास्तीत जास्त उदाहरणं सोडून बघाल, तर असे प्रश्न तुम्ही 10 ते 15 सेकंदात सोडू शकता. प्रश्न व्यवस्थितरित्या वाचायचा आणि प्रश्नाला काय म्हणायचं हे समजून घ्यायचं. तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. एका माणसाला व मुलाला त्यांनी केलेल्या कामासाठी 5 दिवसाचे वेतन 800 रुपये मिळाले. त्या माणसाची कार्यक्षमता मुलाच्या तिप्पट होती. मुलाचे रोजचे वेतन काय आहे. आता हा प्रश्न सोपा आहे, पण काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे, नाहीतर हा प्रश्न पण अवघड जातो. तर बघूया आता हा प्रश्न कसा सोडवायचा. यात आपल्याला काय सांगितलेलं आहे, एका माणसाला व मुलाला त्यांनी केलेल्या कामासाठी 5 दिवसाचे 800 रुपये भेटतात असं सांगितलेलं आहे. अजून पुढे काय सांगितलेलं आहे, माणूस आणि मुलगा यांच्या कार्यक्षमतेचा रेशो दिलेला आहे आपल्याला. तर त्या वाक्यात काय सांगितलेलं आहे, यांचा कार्यक्षमतेचा रेशो काय असणार आहे. तर बघा, आपल्याला वाक्यात त्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की माणसाची कार्यक्षमता मुलाच्या तिप्पट आहे. म्हणजेच काय, तर मुलगा एका दिवसात 1 टेबल तयार करतो तर माणूस एका दिवसात 3 टेबल तयार करतो. आणि यावरून आपल्याला कार्यक्षमतेचा रेशो भेटलेला आहे. पण आपल्याला कार्यक्षमतेचा रेशोचे काही उपयोगच नाही. आपल्याला यात काय काढायचं आहे, त्यांचं वेतन काढायचं आहे की त्या मुलाला एका दिवसात किती रुपये भेटतात. तर कार्यक्षमता आणि वेतन हे जे असतात ते एकमेकाला समचलनात असतात. म्हणजेच आता आपण जे कार्यक्षमतेचा रेशो काढलेला आहे त्याचाच वापर आपण वेतनाच्या पण रेशोसाठी करू शकतो. याचाच अर्थ वेतनाचा पण रेशो काय असणार आहे, 3:1 असणार आहे. आता वेतनसाठी पण हेच रेशो आपण वापरू शकतो, 3:1. म्हणजे आता बघा, मी काय म्हणलं, माणूस एका दिवसात 3 रुपये कमवायला, तर मुलाला एका दिवसाची 1 रुपया भेटायला, दोघांना मिळून एका दिवसाचे 4 रुपये भेटणार आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांना 5 दिवसाचे 800 रुपये भेटणार आहेत. 5 दिवसाचे 800 रुपये, तर एका दिवसाचे किती रुपये भेटत असतील त्यांना, तर 160 रुपये. आता आपल्यानुसार, प्रश्नानुसार तर त्यांना एका दिवसाचे 160 रुपये भेटायलेत, पण आपल्यानुसार त्याला एका दिवसाचे 4 रुपये भेटायलेत. म्हणजे हे जे आपण 4 मानले आहे ते 4 नसून 40 पटीने जास्त 160 असणार आहे. आता आपल्याला मुलाचं विचारलेलं आहे की ते मुलगा एका दिवसात, त्याला एका दिवसाचं वेतन किती आहे. तर जे आपण 1 मानलेलं आहे ते पण 1 नसून ते पण 40 पटीने जास्त 40 रुपये असणार आहे. आपल्याला प्रश्नात हेच विचारलेलं आहे की त्या मुलाचं वेतन किती, तर 40 रुपये. जर त्या माणसाचं वेतन विचारलं असतं तर ते किती असलं असतं, तर ते पण 40 पटीने जास्त 120 रुपये असलं असतं. तर आजचं सेशन इथं संपलेलं आहे. आणि आजचे जर प्रश्न तुम्हाला समजले असतील तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका.
आणि आता पुढच्या सेशन मध्ये अजून काही चांगल्या प्रश्न असं भेटणार आहोत आपण. तर पुन्हा भेटूया. जय हिंद.